गुड मॉर्निंग मंडळी. तर दिवसाची सुरुवात पुन्हा चहाने सुरू होते माझी. तर मला वाटलं हा दिवस खूप चांगला जाईल. तसा दिवस तर चांगला गेला, पण म्हणतात ना माझ्या मागे काही ना काही चालू. तर सकाळी सकाळी पाऊस चालू होता आणि पंचमीच्या दिवशीचा हा ब्लॉग आहे. आणि त्यानंतर 2 दिवस अशी तब्येत बिघडली माझी. सर्दी एवढी झाली की माझा आवाजसुद्धा निघेनासा झाला आणि तुम्हाला आवाजावरून कळतच असेल. तर त्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करत होते मी. आमच्याकडे पुरणाचा स्वयंपाक करतात ग्रामीण भागात. खास करून पंचमी खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते. आता या पंचमीची आणि माझी खूप सारी आठवणी आहेत जे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे स्वयंपाक करता करता. तर गेल्या 2-3 वर्षापासून पंचमीला मला काय गावाकडे जाणं होत नाही आहे. पण त्यापूर्वी जेव्हा माझ्या सासूबाई होत्या तेव्हा आम्ही दरवर्षी प्रत्येक सणाला गावाकडे जात होते. माहेरी न जाता सासरी जाऊन सगळे सण साजरे करत होती. आणि सासूबाई होत्या तेव्हा ना खूप आनंद होत होता जाण्यासाठी आणि खूप उत्सुकता राहायची की कधी कधी सण येतात आणि कधी कधी जावं. तर सासूबाई खूप चांगल्या होत्या माझ्या आणि त्या प्रत्येक सणाला ना मला मदत करत होत्या. असे एकटीला कोणतंच काम करू देत नव्हत्या. आणि गावाकडे गेलं ना तर सगळ्या आपल्या ज्या जावा आहेत सगळ्या शेजारणी वगैरे त्यांच्यासोबत गप्पा करायला खूप मजा येते आणि सगळ्यांसोबत सण साजरा केला तर त्याचा वेगळाच आनंद होतो. तर यावर्षी काही जाता आलं नाही आणि मुलांच्या शाळेमुळं आणि इतर काही कारणांमुळं. तर ह्या काही माझ्या आठवणी होत्या ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. बघता बघता स्वयंपाक झाला, जेवण वगैरे केलं. त्यानंतर हे भांडे काय सरता संपायचं नाव घेत नाही. चला आता मला हे सगळं आवडते. आता रोज रोज तुम्ही मला भांडे घासताना पासाल तर तुम्ही पण बोर होसाल. त्यासाठी म्हणलं आज तुमच्यासोबत एवढंच शेअर करा. चला आता मी भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.